नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज। धमकी दिली, तक्रार केली तरीही हल्ला झाला। नाशिक पोलिसांचा धाक संपला का? धमकीकडे दुर्लक्ष आणि विद्यार्थ्यांवर हल्ला, पोलिसांच्या निष्काळजीपणाचा गंभीर आरोप। परीक्षा केंद्राबाहेर गुंडगिरी, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोण करतंय? नाशिकमध्ये 10वीच्या परीक्षेदरम्यान अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावरच कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं प्रचंड वातावरण निर्माण झालंय। विशेष म्हणजे हल्ल्यापूर्वीच धमकीबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती, तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। रहेनुमा उर्दू शाळेच्या 10वीच्या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र CBS परिसरातील बिटको कनिष्ठ महाविद्यालय येथे आहे। गेल्या शुक्रवारी परीक्षा केंद्रावरच रहेनुमा शाळा आणि बिटको शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती। याच वादानंतर काही विद्यार्थ्यांनी उघडपणे धमकी देत पुढच्या पेपरच्या दिवशी तुम्हाला दाखवून देऊ, जिवंत सोडणार नाही अशी भाषा वापरली होती। या गंभीर धमकीची माहिती मिळताच रहेनुमा उर्दू शाळेच्या विश्वस्तांनी तातडीने पोलीस आयुक्त आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी केली होती। धमकी देणाऱ्या विद्यार्थ्यांना समज देऊन संभाव्य अनर्थ टाळण्याची विनंतीही करण्यात आली होती। मात्र या तक्रारीकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही असा आरोप आता केला जात आहे आणि अखेर ज्याची भीती व्यक्त केली जात होती तेच घडले। बुधवारी परीक्षा देण्यासाठी आलेल्या रहेनुमा उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांवर काही अज्ञात विद्यार्थ्यांनी थेट कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। परीक्षेला पाठवताना मुलं सुरक्षित परत येतील का असा सवाल आता पालक विचारत आहेत। दरम्यान हल्ल्यानंतर संतप्त विद्यार्थी, पालक आणि शाळेचे विश्वस्त दिवसभर भद्रकाली आणि सरकार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यासाठी चक्रा मारत होते। मात्र उशिरापर्यंत तक्रार दाखल करून घेण्यात आली नसल्याचा आरोप होत आहे। नाशिक पोलिसांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम राबविली जात असताना परीक्षा केंद्रावरच विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला होतो आणि पोलिसांकडे आधीच माहिती असतानाही कारवाई होत नाही। मग प्रश्न असा निर्माण होतो की नाशिकमध्ये कायद्याचा खरोखरच धाक आहे का? आता या गंभीर घटनेनंतर दोषींवर कठोर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा कोण पाहणार? याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे। ते काय झालं, परवाच्या दिवशी आपले 10वीचे पेपर चालू आहे, तर आमच्या रहेनुमा शाळेचे जे विद्यार्थी त्यांचा परीक्षा केंद्र CBS जवळ बिटको हायस्कूल आहे। तर परवा पेपर सुटल्यानंतर काय मुलांची धक्काबुक्की झाली बाहेर निघताना, पण ते थोडं प्रकरण वाढलं। मग काही जे मुलं होते ते मराठी मीडियम शाळेचे असतील किंवा काही, तर त्यांनी मला धमकी दिली की आम्ही तुम्हाला बघून घेऊ, आता तुम्ही या परवा, मग तुम्हाला दाखवतो, आम्ही मुलं घेऊन येतो वगैरे वगैरे त्यांनी खूप धमकी दिली। तर आम्हाला पण वाटलं सगळं मुलांचे ते काही नाही, तरी आम्ही प्रिकॉशन म्हणून काय केलं की आम्ही काल भद्रकाली पोलीस स्टेशनला एक पत्र देऊन टाकलं, असं असं घटना घडलेली आहे आणि त्याची प्रत आपण माननीय पोलीस आयुक्तालयाला पण दिलेली आहे। तर अशा प्रकारची घटना घडलेली आहे, तरी आम्हाला त्या मुलांना संरक्षण मिळावं। पण आज पुन्हा ते दुर्दैवाने पेपर सुटल्यानंतर ते मुलं सुटल्यानंतर पुन्हा बाहेर आले आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे त्या मुलांनी काहीतरी हत्यार वगैरे घेऊन मुलावर हल्ला केला। त्याच्यामध्ये 2 मुलं जखमी झाले, ते आता सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे। त्यासाठी आता आम्ही पुन्हा आता भद्रकाली स्टेशनला आलो का काहीतरी याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे। नाव आता मला नाही